नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो। आज एक महत्त्वपूर्ण अशी एक जाहिरात आलेली आहे, ती म्हणजे यूपीएससी मार्फत ड्रग इन्स्पेक्टर। आता मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना या जाहिरातीबद्दल माहितीच नसते। का माहिती नसते? कारण विद्यार्थ्यांना ही जाहिरात कधी येते, वास्तविकता खूप वर्षातून ही जाहिरात आलेली आहे आणि जरी मध्यंतरी काळात जाहिरात आली तरी जाहिरात आलेली माहिती सुद्धा होत नाही कधी कधी काळानं विद्यार्थ्यांना। का माहिती होत नाही? कारण त्यासाठी वेगळ्या पद्धतीचं क्वालिफिकेशन लागतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, खूप महत्वाचं पद आहे आणि यासाठी कोणकोणता सिलेबस, कशा पद्धतीने टप्पे आहेत, किती पदाची जाहिरात आहे, परीक्षा कधी होणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघायची आहे। ओके, नाव आहे पदाचं यूपीएससी मार्फत ड्रग्स इन्स्पेक्टर। ओके, आता या व्हिडिओच्या माध्यमातून ओव्हरऑल आपल्याला पाहायचं आहे, सगळ्यात पहिलं गोष्ट आहे की टोटल ऑल इंडियामध्ये जर आपण विचार केला तर जवळपास 186 पोस्ट आलेले आहेत। ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे टोटल 186। आता या 186 मध्ये नॉर्मली आपण ज्यावेळेस सेंट्रल लेवलची कुठली एक्झाम देतो तर आपल्याला या 186 मध्ये आपल्याला पुढे बघायचं आहे की एक नंबर म्हणजे यूआर जनरल ज्याला म्हटलं जातं किंवा ओपन क्रायटेरिया मध्ये, ठीक आहे। सेकंडरी पार्ट मध्ये ओबीसी आहे, ठीक आहे। थर्ड पार्ट मध्ये आहे एससी आणि फोर्थ मध्ये एसटी। अशा पद्धतीने आता 186 मध्ये आपल्याला डिवायडेशन बघायचं आहे की जनरल कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, ओबीसी साठी किती जागा आहेत, एससी साठी किती जागा आहे, एसटी साठी किती जागा आहे, याची संपूर्ण माहिती बघायची आहे। आता यामध्ये बघा 186 टोटल सीट आहेत आणि जे आपल्याला पाहायचं होतं की मोस्ट ऑफ इंडियामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी दिसतंय अनरिझर्व म्हणजे यूआर, ठीक आहे। 55 जागा आहेत, लक्षात घ्या। ओके, यूआर साठी। त्यानंतर ईडब्ल्यूएस 41 सीट आहेत, या ठिकाणी दाखवतो मी 55, त्यानंतर 41, त्यानंतर आहे ओबीसी साठी पाहिलं तर 39 आहेत, एससी साठी पाहिलं तर 35 सीट आहेत आणि एसटी साठी 16 सीट आहेत। अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर जवळपास 186 पदाची ही जाहिरात आलेली आहे। त्याचं डिवायडेशन या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे। आता यानंतर बघायचं आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोणता विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतोय। आता बघा क्वालिफिकेशन काय लागतंय, या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे। सगळ्यात बेसिक लेवलला आपल्याला बघायचं आहे की कोणता विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतो। बघा पहिला टप्पा आहे क्वालिफिकेशनचा बॅचलर ऑफ फार्मसी, बी फार्मसी ज्याला म्हटलं जातं, ओके, किंवा बॅचलर ऑफ डिग्री बी फार्मसी। ओके, त्यानंतर सेकंडरी पार्ट डिग्री इन मेडिसिन, ओके, म्हणजे फार्मसी। त्यानंतर सेकंडरी पार्ट आहे डिग्री इन मेडिसिन, एमबीबीएस चा विद्यार्थी असेल तोही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। डिग्री इन मेडिसिन एमबीबीएस स्पेशलायझेशन मायक्रोबायोलॉजी। ओके, मोस्ट ऑफ जर आपण बघितलं तर फार्मासिस्ट साठी सगळ्यात मोठा चान्स आहे, एमबीबीएस च्या मार्फत अनेक विद्यार्थी आहेत, मात्र फार्मासिस्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। ओके, तर हे 3 क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी दिसतंय आणि तोच विद्यार्थी हा परीक्षेचा फॉर्म फिलअप करू शकतो। आता त्यानंतर थर्ड पार्ट सगळ्यात महत्वाचा आहे, ते म्हणजे एज फॅक्टर। आता एज फॅक्टर मध्ये जर आपण गेलो तर एज फॅक्टर मध्ये सुद्धा आपल्याला टप्पे करायचे, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा अनरिझर्व म्हणजे यूआर ईडब्ल्यूएस। आता बघा या ठिकाणी एक नॉर्मली हा विद्यार्थी 19 वर्ष कंप्लीट आणि 30 वर्षापर्यंत, ठीक आहे, म्हणजे जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी हा वयाच्या 30 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकतोय। यानंतर जर आपण गेलो अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ज्याला आपण ओबीसी म्हणतो, ओबीसी मध्ये 3 वर्ष वाढीव आहेत, या ठिकाणी बघितलं तर 33 इयर्स, ओके, विद्यार्थी ओबीसी असणारा फॉर्म फिलअप करू शकतोय। आणि एससी एसटी साठी नॉर्मली आपल्याला माहित आहे 35 वर्ष, ओके। त्यानंतर या ठिकाणी पीडब्ल्यूडी काय कॅन्डिडेट्स असतात, ओके, त्यांच्यासाठी 10 इयर्स, ओके, 45 पर्यंत फॉर्म फिलअप करू शकतात। हे महत्वाची गोष्ट आहे एज फॅक्टर मध्ये। आपण सगळ्यात टप्पा पहिला बघितला की क्वालिफिकेशन काय पाहिजे, त्यानंतर एज फॅक्टर खूप महत्वाचा आहे आणि तो एज फॅक्टर आपण नॉर्मली बघितलेला आहे। ओके,
त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आता बेसिक लेवलला हे पे स्केल आहे, लेवल 8 मध्ये काम करणार. बघा या ठिकाणी बेसिक लेवल बेसिक जे आहे 47,600 ती 1.5 लाख पर्यंत तुम्हाला पेमेंट दिलं जात आहे. ओके, त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, आता सर्वात महत्वाचा पार्ट आहे की नोटिफिकेशन ऑन कधी झालेलं आहे आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि परीक्षेची डेट. ओके, आता ह्या 3-4 गोष्टीवरती आपल्याला चर्चा करायची आहे. ओके, या ठिकाणी बघा नोटिफिकेशन जर आपण बघितलं तर नॉर्मली डे जी ऍड आहे ती ऍड जर आपण बघितली तर 25 ला डिक्लेअर झालेली आहे. मात्र या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन हे 27 जून पासून चालू झालेलं आहे. ओके, 27 जून पासून तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. क्लोजिंग डेट या ठिकाणी बघू शकता तुम्ही की लास्ट डेट जी आहे ती 17 जुलै आहे. लक्षात ठेवा, म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 27 जून ते 17 जुलै पर्यंत विद्यार्थी ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकतात. क्वालिफिकेशन, एज फॅक्टरी आणि त्याच्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन डेट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. ओके, आता हे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही बघितलेलं आहे. चला पुढे, यानंतर आपल्याला बघायचं की कशा पद्धतीने असतंय काम वर्किंग. या ठिकाणी 2 गोष्टी लावलेल्या आहेत. ओके, आता कम्प्लीट जे ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला www.upsc.gov.in या वेबसाईट वरती पूर्ण ऍड मिळणार आहे. ऑनलाईन जे आहे कम्प्लिशन होणार आहे. ओके, थर्ड स्टेप फी भरायचे तुम्हाला, त्या पद्धतीने रिसिप्ट. ओके, ह्या गोष्टी काटेकोरपणे पाळायच्या आहेत. ओके, सिलेक्शन प्रोसेस जर आपण बघितली तर कशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस आहे. ओके बघा, ऍप्लिकेशन शॉर्टली त्यानंतर हा पहिला टप्पा आहे. देन रिटर्न रिक्रुटमेंट टेस्ट. ओके, सो तुम्हाला रिटर्न टेस्ट द्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की इंटरव्ह्यू, तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे 100 मार्काचा. ओके, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ओके, हे सिलेक्शन प्रोसिजर दिलेले आहेत. या संदर्भात काही अडचण निर्माण झाल्यास नक्कीच मी तुम्हाला ऑफिसर अकॅडमी किंवा मला जरी कॉन्टॅक्ट केला व्हिडिओच्या माध्यमातून तर आणखी तुम्हाला सविस्तर त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. पण ज्या ज्या विद्यार्थ्यांचं डी फार्मसी, बी फार्मसी, मेडिसिन, MBBS कंप्लीट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म नक्कीच भरावा. कारण का ही जी जाहिरात आहे ती बऱ्याचशा वर्षातून आपल्याला पाहायला मिळते किंवा वॅकन्सी ज्या आहेत ज्या पद्धतीने निघतात. दरवर्षी जसं UPSC मध्ये सिव्हिल सर्व्हिसच्या वॅकन्सी निघतात त्या पद्धतीने ड्रग्स इन्स्पेक्टरच्या निघत नाहीत, लक्षात असू द्या. आणि म्हणूनच या सुवर्ण संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घेतला पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी जाहिरात आहे ती संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत घेतली गेली पाहिजे अशीच एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.